ओके बरोबर ना? हो हो बरोबर. ले नीचे से मारा नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तब्बल 1.25 महिन्यानंतर मी व्लॉग शूट करतोय. तर भरपूर ते डोळ्याचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे तो डोळ्याचा म्हणजे एकदम खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी म्हटलं रिस्क घ्यायची नाही डोळ्याकडे, कारण आम्ही डोळ्याने बघितलं तरच गाडी चालवू शकतो. डोळ्यावरच आमचं सगळं आहे. तर म्हटलं रेस्ट घेऊया. जवळजवळ 1.25 महिना झाला आता मला, आणि म्हटलं आता बाहेर पडूया. का आता मी 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये गाडी भरली आणि मुंबईत आलो आता. आणि मुंबईतून आता मी पुण्यात आहे. पुण्यात गाडी भरली आणि कुठचं भाडं भरलं आहे तर डायरेक्ट चेन्नई. बँगलोरमध्ये 2 ठिकाणी डिलेवरी आहे आणि तिथून आपल्याला चेन्नईला जायचं आहे. तर पहिल्यांदाच मी चेन्नईला जाणार आहे. तर कसा प्रवास होणार आहे काय सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता जवळजवळ संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 7-8 वाजलेत. तर आता मला त्यांनी पेपर वगैरे दिलेत. गाडी पूर्ण पॅक भरली आहे, मागेपर्यंत भरली आहे. गाडीमध्ये जे इंडोअर प्लांट असतात ना घरात ठेवायचे ते भरलेत. तर जास्त वजन नाही आहे, म्हणजे 1 टनाच्या आतच लोड आहे सगळा. आणि फुल पॅक म्हणजे मागेपर्यंत अगदी पडायला आलेत असे व्यवस्थित. पाठी मागे बांधून पण घेतलं आहे मी. आणि हे भाडं मला सोमनाथ भाऊंनी दिलं आहे, सोमनाथ दादांनी. तर सोमनाथ दादांना पहिला आधी खूप खूप धन्यवाद, थँक्यू दादा. आणि सांगायची गोष्ट म्हणजे बघूया, पहिल्यांदाच मी चेन्नईला जातो आहे. तर कसा असणार आहे प्रवास काय सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला निघूया. आता ते येत आहेत, पेमेंट अजून झालं नाही आहे. पेमेंट घेतलं की मी निघतो. बरोबर ना 8:15 वाजलेत आणि आता मी निघतो आहे, कारण त्यांनी पेमेंट अजून दिलं नाही आहे. ते बोलले एक अर्ध्या-पाऊण तासात पेमेंट करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचं नाव घेऊन प्रवास सुरू केला आहे. तेव्हा व्यवस्थित प्रवास होऊ दे आणि रिटर्न परत भाडं मिळू दे. तर मी आता ना बघा देऊ रोड पकडला आहे. पुणे सिटीत जातो हा सरळ सरळ रोड. ह्याच रोडने मी पुरसुंगी, सासवड, त्याच्यानंतर जेजुरी, लोणंद मार्गे आपला तो पंढरपूर रोड पकडणार आहे. कारण मला पण माहीत नव्हता, मी इकडनं वाकड वगैरे करून जाणार होतो. पण मी सोमनाथ दादांना आणि रवी दादांना विचारलं, त्यांनी या रोडने जायला सांगितलं आहे. त्यामुळे मी या रोडने जातो आहे. आणि आता रात्र झाली, आता जवळजवळ 9:15 वाजलेत आणि मी काय हळूहळू ट्रॅफिक कमी होणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. फक्त आता जेवणासाठी हॉटेल भेटत नाही आहे, कुठे जे थांबू तेच समजत नाही आहे मला. तर इथून ना आपलं काय म्हणतात ते ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे आतमध्ये हॉटेल एक मला माहिती आहे, तिथे जाऊ शकतो मी जेवणासाठी. तर मी आता ना निगडीमध्ये ट्रान्सपोर्ट नगरला इथे गाडी टाकली. गाडी तिथे पार्किंगला लावली आहे मस्त व्यवस्थित. आणि मी आता इथे जेवण करणार आहे. हॉटेल बालाजी म्हणून आहे इथे. हे बघा असं काहीसं जेवण ऑर्डर केलं आहे मी. व्हेज थाळी घेतली आहे, भात, डाळ, भाजी, आमटी आहे, हे कोशिंबीर आहे, तीन चपात्या आहेत, पोटभर जेवण आहे. मी ना इथे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये ज्यावेळी आलेलो ना त्यावेळी मला एका मित्राने हॉटेल दाखवलेलं. आणि हायवेपासून काय लांब नव्हतं, एक अर्धा किलोमीटर फक्त आतमध्ये आलं, अर्धा किलोमीटर. जेवूया मस्तपैकी, पोटभर जेवण करून घेतो आणि मग आपण आपला प्रवास सुरू करूया. वांग्या बटाट्याची भाजी आहे, अप्रतिम आहे. चष्मा लावायची सवय नाही, पण त्या चष्मात मी स्वतःला ज्यावेळी बघतो ना वेगळाच वाटतो. 9:15 वाजता आता मी इथून निगडीमधून प्रवास सुरू करतोय. आता काय कंटिन्यू चालायचं आहे, बघूया. जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे, जास्त गाडी खेचायचा. 9:15 आता मी काही ठरवत नाही, त्यामुळे कसं आहे माहिती आहे, आता जर ठरवलं आणि तेवढी गाडी नाही चालली तर पण चालवायची. मग उद्याचा पूर्ण दिवस पण आपल्याला गाडी चालवावी लागणार आहे. हा बघा निगडीचा हा ट्रान्सपोर्ट नगरचा गेट. हा इथून फक्त जास्त अर्धा किलोमीटर पण नाही, 1-2-250 मीटरवर मी गेलो होतो. इथून परत जो समोर दिसतोय तो देऊ रोड, इथून राईट घेतो आणि देऊ रोडला लागतो सरळ सरळ.
पंढरपूर बरोबर 222 किलोमीटर दाखवत आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करूया आपण पंढरपूरपर्यंत जाण्याचा तरी प्रयत्न करूया, कारण आपल्याला झोप पण पाहिजे, कारण उद्याचा पूर्ण दिवस परत गाडी चालवावी लागणार आहे. त्यामुळे पंढरपूरपर्यंत तरी जाऊया आणि मग कुठेतरी मस्तपैकी एक चांगलासा पेट्रोल पंप वगैरे बघून आराम करणार आहे. आत्ता सध्या मी लास्ट टाईम बँगलोरला गेलेलो त्यावेळी पण ना त्याच रोडने गेलेलो, म्हणजे जो पंढरपूरचा रस्ता आहे ना, लोणंद मार्गे वगैरे, तोच रोड मस्त रस्ता आहे, काहीच टेन्शन नाही आहे. रस्ता एक नंबर आहे, एक नंबर. पुण्यातले रस्ते ना आपल्याला काय माहीत नाही आहे, त्यामुळे मॅप जसा नेईल तसा चाललो आहे आपला हळूहळू. त्यामुळे आणि मुंबईत कशी बिंदास गाडी चालवू शकतो, आपल्याला माहिती आहे पुढे राईड आहे, कुठून काय घ्यायचे, बिंदास चालवतो मी गाडी. पण पुण्यात जरा गडबड होते. तर मी आता हडपसरमध्ये पोहोचलो आहे आणि आपल्याला आता इथून पुढे जाऊन ना राईड घ्यायचं आहे. हे आता कुठचं तरी ब्रिज चढतो आहे, मॅपवर पुढून ना राईड दाखवतो आहे सासवडसाठी, सासवड जेजुरीसाठी राईड घ्यावा लागणार आहे आपल्याला. बघा हा घाट संपला एकदाचा आणि इथून ना पंढरपूर 183 किलोमीटर, पलटण 79, लोणंद 50. हा पंढरपूर हायवेला लागलो एकदाचा. चला आता टेन्शन नाही, फक्त आता डिझेल टाकायचं आहे. मी मुंबईतून ज्यावेळी निघालेलो ना त्यावेळी फक्त खोपोलीमध्ये 2000चं डिझेल टाकलेलं मी. त्याच्यानंतर आता मला फुल करायची आहे. 3 पॉईंट आता दाखवत आहेत, पण तो 1 पॉईंट जाईल आता थोड्याच वेळात. तर आपण बघूया कुठेतरी इंडियन ऑइल पंप दिसला ना तर तिथे डिझेल फुल करूया आणि चालत राहूया. आपल्याला आता 183 किलोमीटरचा टप्पा काढायचा आहे. रात्र आपलीच आहे, वाजलेत बरोबर 11:30 वाजले. 11:30 वाजता मी हायवेला लागलो आता पंढरपूर रोडला. चला विशेष काहीच नाही आहे, बघूया जास्तीत जास्त चालवायचं. जास्तीत जास्त म्हणजे मी पंढरपूरपर्यंतच जाणार आहे, त्याच्या पुढे नाही जाणार आहे. कारण पंढरपूरच्या पुढे ना मी लास्ट टाईम गेलेलो, बऱ्यापैकी थोडासा रोड आहे ना, सुनसान रस्ता लागलेला मला, म्हणजे काहीच नाही त्या रोडला, एक गाडी नाही, काही नाही, असा रोड भेटलेला मला. त्यामुळे शक्यतो मी पुढे जाणार नाही आहे, पंढरपूरपर्यंत जाईन आणि थांबेन. उद्या मग प्रवास करूया. दिवसाचा प्रवास करणं म्हणजे थोडा आताचं म्हणजे गरमी सुरू झाली आहे, त्यामुळे जरा त्रास आहे. पण आपल्या गाडीला AC आहे त्यामुळे टेन्शन नाही. उद्या AC लावून मस्तपैकी दिवसभर प्रवास करायचा आणि संध्याकाळी बँगलोरमध्ये पोहोचून आराम करायचा. आता बघूया किती चालवायला जमते. आता काय आहे बघा, विशेष काय नाही, सरळ आत्ता सासवड काढलं मी. आता जे काही येईल तुम्हाला दाखवत राहील. चालतोय आपण, चालत राहणार. आपल्याला ना एक इंडियन ऑइल पंप भेटला आहे. डिझेल फुल करून घेतो. इथे काय सांगता येत नाही मला, गावांची नावं पण नाही माहिती. कसं काय इथे डिझेलचा रेट ना 90.47 आहे आणि डेन्सिटी 823 आहे. गाव कुठचं आहे? हळद गावामध्ये आहे, पुरंदर तालुका. आपल्या गाडीमध्ये 1900 रुपयाचं ना डिझेल बसलं आणि सकाळी 2000चं टाकलेलं. मस्त गार वातावरण आहे बाहेर, भारी एकदम. चला, या रोडचा ना पहिलाच टोल लागला आहे आणि तोही बंद आहे. अरे वा हा टोल बंद आहे. आपण ना आता जेजुरीत पोचलो आहे आणि इथून मागून ना थोडासा असा उतार होता, तिथून आपल्याला ना ते बघा जेजुरी खंडोबा मंदिर इथून दिसतंय. अरे वा, गड दिसतोय, गड इथून वरती काहीतरी प्रोग्राम आहे त्या साईडला. अरे वा मस्त, हे बघा वरती दिसतोय. वा,
खंडोबाला इथूनच नमस्कार. आणि मोरगावच्या गणपतीला जायला इथून लेफ्ट दाखवतोय. आणि गणपती मंदिर इथून जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. मी अष्टविनायक दर्शन घेतलेलं त्यावेळी आम्ही जेजुरीत राहिलेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गणपतीच्या मंदिरात गेलेलो, आठवतंय मला. जेजुरीत एकदा गेलोय मी. बघूया परत कधी जायचा योग येतोय. मस्त सुनसान निवांत रस्ता, सरळच्या सरळ रस्ता आहे. चालते आपली गाडी. फलटणला पोचलो. काय वेगळं विशेष काहीच नाहीये, निवांत एकदम सरळ सरळ रस्ता आहे. एक पाय वरती घेतलाय हा बघा आणि चालतोय. तर पंढरपूर हायवेचा आपल्याला ना पहिलाच टोल लागलाय हा बघा. बघूया किती रुपये कट होतोय. बघा एक गाडी थांबली आहे. टोलचं नाव काय आहे काय माहिती. माझ्या समोर जी गाडी आहे ना तिचा टोल कट होत नाहीये. तर या टोलचं नाव काय काय कुठे पोचलो. गावाबिवांची नावं माहितीच नाही. पलटण सगळं मागे गेलंय. पलटणला थांबून एक चहा पिली पण शूट नाही घेतलं. फोन चालू होता माझा त्यामुळे शूट घ्यायला भेटलं नाही. माझ्या मित्राबरोबर झालं बाबा एकदा कट. चला चला पहिलाच टोल भेटलाय पहिला. चल बाबा कट कर. असं रे काय त्यांचे मशनी बरे नाही. झाला नंबर. चलो. कोणतरी हात दाखवतोय पण रात्रीचं काय थांबणार नाही. तर मित्रांनो आता मी ना बरोबर आता पंढरपूरच्या जवळपास आलोय. पंढरपूर इथून 30 किलोमीटर फक्त बाकी राहिले आणि काय करू विचार करतोय. आणि आता वाजले जवळ 3 वाजले म्हणजे उद्या परत झोप नाही भेटणार आहे. पूर्ण दिवस गाडी चालवायची. त्यामुळे आता कशाही परिस्थिती आता जो पेट्रोल पंप येईल ती गाडी साईडला घेऊन झोपायचा विचार आहे माझा. बस झाला. बस म्हणजे मी चालवू शकतो, मला जरासुद्धा झोप येत नाहीये. पण परत उद्याचं जर मी आता जर गाडी चालवली तर मग झोपेचे गोंधळ होणार. उद्या दिवस मग खराब जाणार. झोप पाहिजे आपल्याला. परवा डिलिव्हरी द्यायची आहे, त्याचा पूर्ण दिवस आहे, उद्याची रात्र आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता बघूया कुठे काही दाखवायचं काहीच नाही आहे. कारण हा बघा हा सरळ सरळ रस्ता आहे हा आणि चालतोय मी. वेगळं काही नाही. 3 वाजले. पेट्रोल पंप बघूया आता कुठे पेट्रोल पंप काय भेटतो तो. आराम करायचा आराम. हा बघा एक पेट्रोल पंप भेटला आपल्याला. पंढरपूर इथून ना 23 किलोमीटर दाखवते फक्त. पण ह्या पेट्रोल पंपला गाडी लावूया. बरेच गाड्या लागल्या आहेत हे बघा दिसत आहेत. आणि मस्तपैकी झोपूया. काय 20 रुपये घेणार. 20 रुपये द्यायला काय मोठं नाही. चला घेऊया ना. आताच देऊ. हे कधी जाणार आहे. हे सगळे कधी जाणार. लवकर जाणार. मी नाही 4 नाही पण 6 वाजता. चालेल. गुड नाईट म्हणजे. फायनली 3 वाजून ना 10 मिनटं झालीत आणि मी काय म्हणतात ते ह्या पंपावर पोचलो आहे. आणि पार्किंग 20 रुपये पार्किंग घेतली त्याने. बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. विचारलं म्हटलं हे कधी जाणार आहे. तर ही माझ्या समोरची गाडी आहे बघा. हे लोक लवकर येऊन झोपले असणार. MH16 गाडी बऱ्यापैकी लवकर आली असणार. तर मला तर 3 वाजले. 1-2 तास तरी झोपायची. 4-5
2 अडीच तास झोप पाहिजे. मी म्हटलं मी सकाळी जाणार आहे, ते लोक 4ला जाणार आहे. असो, तर आता सेटअप लावावा लागणार, सगळ्या सीट वगैरे फोल्ड करून. गाडी बंद करतो आम्ही. शांतता वाटली माहिती आहे, भारी एकदम मस्त. काय झालं माहिती आहे, मी जास्त शूट वगैरे काय घेणार, शूट सरळ सरळ हायवे. आणि फोन चालू होता ब्लूटूथ लावून, ओमकार बरोबर बोलत बोलत प्रवास झाला. तो तिकडनं मुंबईतून गोव्याला जातोय, त्यामुळे असं कोण ना कोण असतं नाईटला आपले फ्रेंड सर्कलमध्ये कोण ना कोण असतं, तर त्यांच्याबरोबर बोलत बोलत प्रवास होतो. चला, आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. याचा पुढचा प्रवास ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा, कारण मी इथून बँगलोरला जाणार, बँगलोरवरून मग चेन्नई. बघूया कशी असणार जर्नी, तुम्हाला बघायला भेटेल. आज काय विशेष नव्हतं. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.